स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आणि आज आपण निघालेलो आहोत अजून एका रोड ट्रिप साठी। आता ह्या ट्रिपची सुरुवातच प्रांजल मिसळने झाली होती बरं का। वडगाव मध्ये ही प्रांजल मिसळ आहे आणि 90 रुपयाला इथे एक मिसळ थाळी भेटते, पण ह्यांची मिसळ ना अगदी कमाल लागते। आता ट्रिपला जायचं म्हटल्यावर ते गाडीच्या पोटात काहीतरी असणं आणि आपल्या पोटात काहीतरी असणं तितकंच महत्त्वाचं आहे। सो अशा पद्धतीने या ट्रिपची सुरुवात ह्या प्रांजल मिसळने झाली। आधी ना फक्त उसळ ट्राय केली, उसळीची टेस्ट सुद्धा ना अगदी कमाल होती। आणि ना ह्या मिसळचं गेम चेंजर म्हणजे ह्यांनी दिलेली तरी। पाव सुद्धा अगदी मोठे होते, 2 पाव ना इनफ आहेत एका माणसासाठी। इथे रस्सा सलाड वगैरे तुम्ही काय घेतलं ना तर ते अनलिमिटेड आहे, त्याचे एक्स्ट्रा पैसे नाही आहेत। फक्त जर तुम्ही पावजोडी घेतलीत ना तर मग त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतात। ह्या मिसळचं गेम चेंजर म्हणजे ही जी एक्स्ट्राची तरी देतात ना ती तरी, ही तरी टाकल्यानंतर ना मिसळ एकदम नेक्स्ट लेवल लागते। अगदी झणझणीत चटकदार अशी मिसळ बनते ह्या तरीने लगेचच। भरपूर तरी फरसाण कांदा टाकून मी मस्त अशी ही मिसळ एन्जॉय केली। सोबत ना भरभरून असं सॅलड सुद्धा घेतलं होतं। तरी कमाल आहे, कमाल मिसळ आहे। आता मी पहिल्यांदा मिसळ खाऊन घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते। सुरुवात इतकी मस्त आणि चविष्ट झाली आहे ना, भारी लागते। ह्या चमचमीत आणि झणझणीत अशा मिसळवरती ताव मारेपर्यंत बाहेर पावसाने हजेरी लावलीच होती। अगदी हायवेला लागून ही मिसळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर कधी यायचं असेल ना प्रांजल मिसळ खायला तर वडगावमध्ये तुम्ही नक्की येऊ शकता। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। त्यानंतर आम्ही पुढे लोणावळ्याच्या दिशेने निघालो। आता बाकी कुठे पाऊस असो किंवा नसो, पण लोणावळ्यात मात्र कायम भरभरून असा पाऊस असतो बरं का। खूप मुसळधार असा पाऊस पडत होता, आजूबाजूला ना पूर्ण धुकं पसरलं होतं। पावसाळ्यात तुम्हाला इतर कुठे जायला नाही जमलं ना तरी सुद्धा चालेल, पण एकदा लोणावळ्याची रोड ट्रिप तुम्ही करूनच आलं पाहिजे। आणि शक्यतो जर तुम्हाला पॉसिबल झालं ना तर ही रोड ट्रिप तुम्ही बाईकवरती करा, अगदी प्रचंड मजा येईल तुम्हाला आणि मनसोक्त असा पावसाचा आनंद तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपण ना ह्या खंडाळा व्ह्यू पॉइंटला आलेलो आहोत आणि इथे तुम्ही थांबलात ना तर आजूबाजूला भरपूर स्टॉल आहेत, जिथे तुम्ही गरमागरम भजी कणीस वगैरे खाऊ शकता। पेरू वगैरे इथे अगदी फ्रेश मिळतात आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती कमालीचा व्ह्यू आहे। समोर ना पूर्ण ढग उतरलेत, काहीही दिसत नाहीये। इथे भरपूर माकडं वगैरे असतात, त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही वस्तू असतील त्या अगदी सांभाळून ठेवा। त्याच्यानंतर पुढे आपण ना खंडाळा घाटातून निघतो। लोणावळा आणि खंडाळा तुम्हाला जर फिरायचे असतील ना तर एकदा तरी बाईकवरती तुम्ही या आणि बाईकवरती एक्सपिरियन्स करा। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मजा येते ह्या रोडनी बाईक राईड करायला। तुम्ही जर कुठे थांबला नाहीत नाही, फक्त जरी बाईकवरती तुम्ही ह्या रोडनी फिरलात ना तरी पण तुम्ही खूप छान एक्सपिरियन्स घेऊ शकता। खंडाळा घाटातून आपण निघालो ना की मध्ये ठिकठिकाणी भरपूर व्ह्यू पॉइंट आहेत, तुम्ही कुठेही थांबू शकता। ह्या खंडाळा घाटातून आपण पुढे आलो ना की जुना पुणे मुंबई हायवे वरून ना आपल्याला एक ब्रिज लागतो। ह्या ब्रिजला ना अमृतांजन ब्रिज असं म्हणतात। ह्या ब्रिजच्या ना दोन्हीही बाजूने अगदी कमालीचा व्ह्यू तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला ना बऱ्याच गाड्या या ब्रिजवरती उभ्या असतात।
वीकडेजला तुम्हाला थोडीफार कमी गर्दी इथे पाहायला भेटेल, पण वीकेंडला ना भरपूर गर्दी असते। इथे तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर बाजूलाच लावून ना हा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता। खूप कमालीचा व्ह्यू इथून पाहायला मिळतो। एक्सप्रेसवेचा ना अगदी कमालीचा व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळेल आणि इथून ना समोर डोंगर सुद्धा खूप छान दिसतात। त्याचबरोबर ना ढग उतरलेले असतात आजूबाजूला, त्याच्यामुळे इथला वेदर ना खूप सुंदर असतो। इथे पाऊस असो किंवा नसो, पावसाळ्यात इथला वेदर ना नेहमीच रोजच खूप सुंदर असतो। त्यामुळे तुम्ही कधीही कोणताही वार पकडून जरी इथे फिरायला गेलात ना तरी तुम्हाला हाच व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे आणि हाच वेदर एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे। ह्या ब्रिजवरून ना दोन्ही बाजूने एक्सप्रेसवेचा व्ह्यू आहे आणि ना इथून खाली गाड्या बघितल्या ना की अगदी खेळण्यातल्या गाड्यांसारख्या ह्या गाड्या भासतात। तुम्ही ना आता पुढे इथे फक्त व्ह्यू एन्जॉय करा इथून दिसणारा। काय सुंदर वेदर झालं। इथून समोरून ना ट्रेन सुद्धा जाताना दिसते आपल्याला आणि ना पूर्ण धुक्यांमध्ये लपलेली ही ट्रेन आहे। ट्रेन मधून दिसणारा व्ह्यू तर किती अमेझिंग असणार आहे, तुम्ही इथे कल्पना करू शकता। मुसळधार असा पाऊस, आजूबाजूला भरपूर असं धुकं आणि ना मध्ये मध्ये दिसणारे हे भरपूर असे धबधबे, हे सगळं सृष्टी सौंदर्य आहे ना कॅमेरात इतकं जस्टिफाय नाही करू शकत। हे जेव्हा तुम्ही डोळ्यांनी बघाल ना तेव्हाच तुम्हाला यातलं सौंदर्य समजेल। इथे फिरायला आलात की खायचं प्यायचं म्हणाल तर इथे खाण्यापिण्याची अगदी भरपूर अशी चंगळ आहे। ठिकठिकाणी तुम्हाला मॅगी, भजी वगैरे, चहा यांचे भरपूर स्टॉल दिसतील आणि प्रत्येक ठिकठिकाणी थांबून तुम्ही अशा पद्धतीचे हे नजारे एन्जॉय करू शकता। हे पूर्ण डोंगर ना असे धुक्याने झाकले जातात। पावसाळ्यामध्ये ना एकदा तरी आवर्जून लोणावळा खंडाळा ही रोड ट्रिप तुम्ही केलीच पाहिजे। या सगळ्या नजाऱ्यांचा आनंद घेत ना आम्ही परतीच्या वाटेवर येत होतो, तर इथे एका पेट्रोल पंपावरती थांबलो होतो आणि तुम्ही पाहू शकता पेट्रोल पंपाच्या इथून दिसणारा व्ह्यू सुद्धा किती कमालीचा आहे। म्हणजे ना इथे कुठेही थांबून तुम्ही अगदी छान छान असे नजारे अनुभवू शकता। भरपूर पाऊस होता आणि इतक्या पावसामध्ये भिजल्यानंतर ना चहा तर झालाच पाहिजे, त्यामुळे मग हा शेट्यांचा एक चहा घेतला। गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत हा कमालीचा वेदर। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची एक रोड ट्रिप ना ह्या पावसाळ्यात तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच प्लॅन करा। खूप कमी खर्चामध्ये ही रोड ट्रिप होऊ शकते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे लोणावळा खंडाळ्याचे जे प्लेसेस आहेत ना ते एकदम सेफ आहेत फॅमिलीसाठी। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।